नमस्कार. चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घरातील नळगळती यांनी काय होतं ते आपण आज वास्तुशास्त्रानुसार पाहूया. ही एक टीप आहे तुम्हाला दिलेली. घरात म्हणजे पाण्याचा हा चंद्राशी संबंध येतो. नळ आणि पाईपलाईन याचा संबंध सरळ बुधाशी येतो. त्याचा जर अपव्यय झाला तर लक्ष्मी पाणी हे ओघात वाहतं, एका धारेत वाहतं. तर त्याचा ओघ जर सतत टीप 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 असं करत राहिलेलं पाणी जे असतं ते हळूहळू धनाचा अपव्यय करायला सुरू करतं. म्हणजे आपण साठवलेले पैसे हे हळूहळू ड्रेन व्हायला लागतात. तर ते ड्रेन ड्रेन होणारे पैसे हे त्याची जी ऊर्जा आहे ती थांबवणं हे गरजेचं आहे. याचा चंद्राशी सरळ पाण्याचा संबंध आहे वास्तुशास्त्रानुसार आणि पाईपलाईनचा बुधाशी संबंध आहे. त्यामुळे याच्यामध्ये जर का काही त्रुटी निर्माण झाली तर आपल्याला त्या दोषांच्या परिणामाला समोर जावं लागतं. आपण म्हणू एक नळ गळतोय काय फरक पडतो? पाण्याचा अपव्ययाबरोबर तुम्ही ऊर्जेचा आणि लक्ष्मीचा अपव्यय करता. या छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्षित केल्यामुळे तुम्ही जर व्यापार करत असाल, उद्योग करत असाल तर ते नंतर पाहू, किंवा नोकरी करत असाल तरीही नंतर पाहू असं म्हणून जे राहिलेलं असतं ते नक्कीच तापदायक ठरतं. कधी-कधी किंबहुना भरपूरच त्रासदायक ठरतं. तर हा एक शिस्तीचाही भाग आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबवणं हे गरजेचं आहे. पाण्याचा अपव्यय म्हणजे ऊर्जेचा अपव्यय. वास्तूची ऊर्जा आपण तिचा अपव्यय करतो, ती असंतुलित करतो. त्यामुळे घराला स्थैर्य राहत नाही, आर्थिक बरकत येत नाही. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो मला, की काम करतो, मेहनत करतो, पैसे कमवतो, पण ते साठत नाहीत. तर हे एक कारण तुमच्याकडे नाहीये ना, ते तुम्ही तपासा आणि असलं तर तात्काळ ते दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. तसंच पाणी, साठवणुकीचं पाणी ईशान्य दिशेला असलं तर ठीकच आहे, पण नैऋत्य दिशेला असू नये. ते जर का चुकून असलं तर त्याचे नाहीसे करायचे उपाय आपण सविस्तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ देणारच आहे. तेव्हा तुम्ही पहा. पण आत्ता तिथे जर नळ असेल, तो जो गळत असेल किंवा पाण्याचा कुठल्याही प्रकारे अपव्यय होत असेल तर तो थांबवा. तिथे जर पाण्याची टाकी असेल तुमची किंवा कुठेही असेल, तर बरेच दिवस झाले साफ केलं नाही, पाण्याला एक प्रकारचा वेगळा स्मेल येतोय, असं जर तुम्हाला जाणवलं, तर राहूची निगेटिव्ह एनर्जी तिथे काम करायला लागते. राहूचे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संक्रमित व्हायला कारण एक ते होतं. किंवा पाण्यावर जर शेवाळं जमलं तरीही ती संक्रमित होते. नैऋत्य दिशेला जर का तुमचा नळ असेल आणि तो गळत असेल तर ताबडतोब बंद करा. अन्यथा मोठं आर्थिक नुकसान संभवतं. अचानक आर्थिक नुकसान येतं. मोठे खर्च उद्भवतात आपल्याला. तो एक बंद करा. ईशान्येला जर का असेल तर ईशान्य ही ईश्वराची दिशा आहे. सर्वात जास्त चैतन्य आपल्या वास्तूचं ईशान्य दिशेला असतं. तिथे जर नळ गळत असेल तर पैशाचा फ्लो हा राहत नाही. व्यवहारात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तो ताबडतोब बंद करा. म्हणजे व्यवहार सुरळीत व्हायला त्याचे कामी येईल. उत्तरेला नळ असेल तर तो बंद करा. असं वेगवेगळ्या दिशेला कुठेही नळ असला तरी तो बंद करा आणि जीवन सुखी समृद्धी करा. तुमच्या घरात वास्तूत जर का वेगळ्या ठिकाणी काही समस्या असेल पाण्यासंबंधित, टाकी संबंधित, तर मला जरूर कॉमेंट करा किंवा दुसरी कुठलीही तुमची समस्या असेल तर माझा WhatsApp नंबर असतो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला. तर तुम्ही त्याच्यावरती मला विचारू शकता. मी तुमच्या शंकांचं नक्की समाधान करेन. धन्यवाद.